बातमी पावसासंदर्भातील कोकणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सायंकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, आंबोली परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या सरींमुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। आंबा, काजू आणि सोबतच कोकम पिकावरती मात्र याचा परिणाम जाणवू लागलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत। सायंकाळी देखील पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण केलाय। पावसाच्या सरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे आणि पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। सुरेंद्र कोलगेकर आपले प्रतिनिधी या क्षणाला सिंधुदुर्गमधून जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, आपण पाहतोय सिंधुदुर्गामध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत, मात्र पावसामुळे आता भात पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे, आंब्याचं देखील नुकसान झालेलं आहे। आता नेमक्या काय अपडेट आहेत पावसाचे? बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळपासून जे अवकाळी पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात बरसला आणि त्याचा जो थेट परिणाम आहे तो आंबा, काजू आणि कोकम पिकावर बसणार आहे। विशेष म्हणजे गेले 4 दिवस हा पाऊस आहे अवकाळी हा पडतोय आणि त्यामुळे हा विजेच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह हा पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी बघितलं तर हवालदिल झालेला दिसतोय। एकंदर पाहिलं तर हवामान विभागाने पुढील 2 दिवस हा अशाच पद्धतीने पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली आहे। मात्र याचा थेट परिणाम आहे तो आंबा आणि काजू पिकावर आणि कोकम पिकावर झालेला आहे, कारण आंबा, काजू, कोकम हे पीक सध्या काढणीच्या हंगामात असताना ह्या जो पाऊस आहे अवकाळी हा पडतोय आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो आंबा, काजू आणि कोकम पिकावर बसत असल्याने शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात हा अवकाळी पावसाचा फटका बसलेला दिसतोय। तेजस, अगदी सुरेश, आपण पाहतोय हवामान विभागानं काय दक्षता घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे, कारण अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। अजून किती दिवसांचं अलर्ट सिंधुदुर्गसाठी देण्यात आलंय? हवामान विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार पुढील 2 दिवस अशाच पद्धतीने हा जो पाऊस आहे अवकाळी हा काही ठिकाणी पडेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज बघितलं तर वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी, त्याचबरोबर वैभववाडी आणि आंबोली या परिसरात मोठ्या प्रमाणात सरी सायंकाळी कोसळल्या आणि त्याच्यामुळे या पावसाबरोबर जोरदार 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतात आणि त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो आणि त्यामुळे काही जिल्ह्यात बघितलं तर काही भागात हा वीज पुरवठा खंडित होतो। त्यामुळे नागरिकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात ह्या ज्या बदलत्या वातावरणाचा आहे त्याचा त्रास होतोय। मात्र सर्वाधिक फटका असेल तो सध्या शेतकरी बांधवांना बसताना दिसतोय। तेजस, अगदी धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।